जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपल्याला 4247 या खताविषयी माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, वॉटर सोल्युबलमध्ये आपल्याला जे सल्फेट बेस असेल किंवा टी बेस असेल असं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सोल्युबल भेटतात। त्यामध्ये चिलेटेड स्वरूपामध्ये आपण EDTA वगैरे मायक्रोन्यूट्रन वापरतो। पण आपल्याला वॉटर सोल्युबल घेताना 4247 हे जे खत आहे हे टी फॉर्म्युला बेस असतं। म्हणजे टी बेस म्हणजे ट्रेस एलिमेंट म्हणजे शेतकरी बंधूंनो, यामध्ये कंपनीला सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायचे असतात, त्यासाठी हा बेस असतो। मुख्यत्वे आपण खूप काही करता शेतकरी बघता की 04247 आणि 05234 दोघांचंही फॉर्म्युलेशन सारखं आहे, मग दोघांचा रिझल्ट का सारखा नाही? शेतकरी बंधूंनो, यामध्ये तुम्हाला हाच फरक आहे की याच्यातलं जे फॉस्फरस आणि पोटॅश असतं ते ऑक्साईड स्वरूपात असतं आणि सोबत टी बेस म्हणजे याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन वापरलं जातं। यामध्ये 4247 मध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 42% फॉस्फरस आहे, 47% पोटॅश आहे आणि 2.8% फेरस आहे। शेतकरी बंधूंनो, यामध्ये कंपनीनं फेरस वापरलेलं आहे आणि अद्रक पिकासाठी सर्वात महत्त्वाचा कंद निर्मितीसाठी आपण वारंवार सांगत राहतो की अद्रकीला भरपूर प्रमाणात फेरसची डिपेन्सिटी असते। ज्या ठिकाणी फेरस अपटॅक होत नाही त्या ठिकाणी तुम्हाला इतरही घटक झाडाला पिकाला उपलब्ध होत नाही, कारण की फेरसमुळं जे काय झाडामध्ये एन्झाईम निर्मिती होती तर ती सुद्धा त्याच्या अभावानं कमी होती आणि त्यामुळं झाडाला आपल्याला पिवळेपणा असेल, अन्नद्रव्य अपटॅक न होणं असेल, मुळांची वाढ न होणे, असे विविध प्रॉब्लेम आपल्याला शेतामध्ये दिसतात। सध्याच्या घडीला कंद निर्मिती बनण्यासाठी आपल्याला फेरसची गरज असते। आता ऑक्टोबर हीट संपला, आता आपल्याला कोणत्याही प्रकारचं फर्टिगेशन करायला काही अडचण नाही आहे। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, 4247 तुम्हाला आता फर्टिगेशन करायचं आहे। यामध्ये तुम्हाला 42% फॉस्फरस, 47% पोटॅश आणि 2.8% तुम्हाला फेरस भेटत असल्यामुळं अतिशय योग्य खत आहे। या ठिकाणी खूप काही शेतकरी म्हणतात की मग यासारखंच आपल्याला 05234 सोडता येईल का? अजिबात सोडू नका, कारण की 4247 ऑक्साईड बेस असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला जमिनीला जे काय आपला क्लोराईड वगैरे भेटेल किंवा सल्फेट वगैरे भेटेल, यामधून ते न भेटल्यामुळे हे झाडाला जलद गतीनं उपलब्ध होतं आणि सहजरित्या झाडाला घेता येतं। त्याच्यामुळं जमिनीचा pH वगैरे काही असा वाढत नाही। यासोबत फक्त तुम्हाला याच्यामध्ये नायट्रोजन नसल्यामुळं काही शेतकऱ्यांना जर नायट्रोजनची गरज असेल तर थोड्याफार प्रमाणात तुम्ही N21 वगैरे घेऊ शकता। पण शक्यतो 4247 सध्याच्या घडीला या वातावरणामध्ये अतिशय योग्य आहे आणि इथून पुढे तुम्हाला फर्टिगेशन करायची खूप काही गरज आहे, कारण की अद्रकीला आता 140 दिवसाच्या वरती झाल्यामुळं आपल्याला 4247 या खताचा आवश्यक नक्की डोस घ्या। अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर आणि लाईक करा।